तर आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे ढाबा स्टाईल पनीर मसाला। एकदम झटपट बनतो आणि एकदम सोपी रेसिपी आहे। तर परफेक्ट बनलेला आहे। तर कसं बनवलं आहे ते बघूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा। आणि व्हिडिओ जर आवडला तर चला लगेचच लाईक करा। बघू शकता एकदम मस्त अशी थिक ग्रेव्ही आणि चव जर म्हणाल तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पनीर घेतलेले 250 ग्रॅम हे असे मोठे मोठे क्यूब कट करून घेतलेत। आता आपण याला परतून घ्यायचे, छान असं फ्राय करायचे। आपल्याला ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवायचा आहे। तर भरपूर तेल घालायचे, पनीर आपलं छान फ्राय होईल। पनीर छान फ्राय होते तोपर्यंत आपण पाणी घ्यायचे, म्हणजे पनीर फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालायचे, म्हणजे पनीर असं कडक बनत नाही। त्यामध्ये घालायचे थोडंसं हिंग आणि हे अर्धा चमचा मीठ घालायचे। याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। छान फ्राय झालेले तर आपण मिठाचं पाणी केलंय त्यामध्ये काढून घ्यायचे, हे म्हणजे एकदम सॉफ्ट होते। आणि आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची। तर अगोदर हे जिरं, एक ही मसाला वेलची, 2 इंच दालचिनी, 2 हिरवी वेलची, 2 तेजपत्ता, शहाजिरं, 3 लवंग, 4 मिरं आणि ही हिरवी मिरची हे आपल्याला अगोदर घालायचे। तर घालायचे तेल अगोदर। तर आपल्याला घालायचे ते खडे मसाले। खडे मसाले छान परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो। मसाले छान परतलेले आहेत, त्यामध्ये घालायचे आता हे 3 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलाय, एकदम चॉप करून घेतलाय। परतून घ्यायचे। त्याच्यातच घालायची ही हिरवी मिरची, कांदा छान परतलेला आहे, छान परतलाय। त्यामध्ये घालायचे टोमॅटो, प्युरी केली तरी चालेल, छान बारीक चॉप करून घेतलाय। आणि याला परत 5 मिनिटासाठी छान असं शिजेपर्यंत आपल्याला असं फ्राय करून घ्यायचे टोमॅटो। छान टोमॅटो परतलेला आहे आता। थोडंसं मध्ये तेल घालून आपल्याला हे 2 चमचे बेसन छान असं भाजून घ्यायचे।
बेसनामुळे टेस्ट पण छान लागते भाजीची आणि थिकनेस येतो। बेसन छान परतलेलं आहे। आता आपल्याला घालायची 1 चमचा आलं लसूण पेस्ट। ही पण अशी छान परतून घ्यायची, मिक्स करून घ्यायचे। बेसन आणि आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये परतून घ्यायची मस्त। हे आलं लसूण पेस्ट बेसन छान परतलेलं आहे। आपल्याला त्यामध्ये घालायचे दही। दही फ्रेश घालायचे, आंबट दही नाही वापरायचे। त्याला पण छान परतलं पाहिजे। 5 मिनिटासाठी याला छान शिजवून घ्यायचे। दही पण छान परतलेलं आहे। त्यामध्ये आपण घालूया आता मसाले। हे 1.5 चमचा आपली घरची लाल मिरची पावडर। ही 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही पण घरीच बनवलेली मी। आणि ह्या हळद, धने पावडर आणि हा किचन किंग मसाला। गरम मसाला वापरला तरी चालेल। आणि कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचे मसाले। वा, मस्त ग्रेव्ही झालेली, काय सुवास सुटला। मसाले मिक्स होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं, गरम पाणी। ह्यामध्ये घालायचे 1 चमचा मीठ। आणि आपण भिजत ठेवलेलं पनीर बघू शकता कसं सॉफ्ट आहे एकदम अजून, आणि छान टेक्स्चर आहे। तसं जर ठेवलं तर कदाचित कडक होऊ शकतं। असं एकदम मस्त झाले सॉफ्ट। थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला 3-4 मिनिटासाठी ह्याला छान वाफवून घ्यायचे परत पनीरला। तीन 4 मिनिट झाले। त्यामध्ये घालूया पाणी। हे आपण पनीर भिजत ठेवलं होतं तेच पाणी घालायचे। आणि ही भाजी जरा थिक असते, जास्त पातळ नाही करायची, पाणी नाही घालायचं जास्त आपल्याला। थोडंसं अजून गरम केलेलंच पाणी वापरायचं शक्यतो। जबरदस्त कलर आलाय। त्यामध्ये घालायची कसुरी मेथी। काय कलर आलाय मस्त।
तर आपली तयार झाली आता ही पनीर मसाला। तर हे तयार आहे आपले रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला तयार। तर हे तयार आहे आपलं ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला। बघू शकता, जबरदस्त झाले। एकदम झटपट बनते आणि सोपी रेसिपी आहे। आपल्या घरातल्या सामानामध्येच भाजी होते। तर माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुम्हाला कुठलं पनीर आवडतं, पनीर मसाला, पनीर कढाई, पनीर टिक्का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। आणि माझ्याकडून अजून कुठली पनीरची भाजी तुम्हाला पाहायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। चला तर मग अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।